नमस्कार मंडळी, चला तर पाहूयात मजेशीर जोक्स. दया, काल तुझा मूड ऑफ का होता माझ्याशी बोलताना आणि आज एकदम मूडमध्ये आहेस? वैभव, काल यार बायकोने 20,000 रुपये साडींवर उडवलेत. दया, मग आज मूड ऑन कसा झाला? वैभव, आज त्या साड्या घेऊन तुझ्या बायकोला दाखवायला गेली आहे माझी बायको. बायको आणि सूर्यात काय साम्य आहे? कितीही प्रयत्न केला तरी आपण या दोघांकडे रागाने आणि एकटक पाहूच शकत नाही. नवरा घरी आल्यावर बायको म्हणते, अहो मी आज या जगातली सर्वात सुंदर बाई बघितली. नवरा, मग काय केलं तू? बायको यावर भन्नाट उत्तर देते, काही नाही, थोड्या वेळाने मी आरशासमोरून बाजूला झाले. नवरा आपल्या बायकोला विचारतो, जर मला लॉटरी लागली तर तू काय करशील? बायको यावर उत्तर देते, अर्धे पैसे घेऊन कायमची माहेरला निघून जाईल. तू खुश आणि मी पण खुश. नवरा म्हणतो, 20 रुपयाची लागली आहे, हे घे 10 रुपये आणि चल निघ. मेंदू हा 24 तास काम करत असतो, तो फक्त 2दाच बंद पडतो. एक परीक्षेच्या वेळी आणि बायको पसंत करताना. कधी नव्हे ते काल बायकोने पेपर वाचायला घेतला. पेपरची पहिलीच हेडिंग, स्वाईन फ्लूने 8 बळी. लगेच बायकोने मला हाक मारली, हो ऐकलत का? हा स्वाईन फ्लू कोणत्या देशाचा फ्लेवर आहे? त्याने म्हणे 8 बळी घेतले. नवरा तिथेच वारला. बायको बदाम खात होती. पती म्हणाला, मलाही टेस्ट करू दे. तिने एकच बदाम दिला. पती म्हणाला, बस एकच बदाम? बायको, हो, बाकी सगळ्यांची टेस्ट पण अशीच आहे. स्थळ पुण्याशिवाय दुसरं कोणतं असणार? पुण्यात ट्रॅफिक हवालदार गाडी चालवताना फोनवर बोलणाऱ्या माणसाला दंड मागतो. त्यावर तो माणूस खूप सुंदर उत्तर देतो. तो म्हणतो, तुम्हाला मी दंड देणार नाही, कारण फोनवर माझी बायको होती आणि तीच बोलत होती, मी फक्त ऐकत होतो. यावर हवालदाराचे डोळे पाणावले. त्यांनी त्याला सोडून दिले. बायकोला बडबड बंद कर असं कधीच न सांगता ओठ मिटल्यावर तू फार सुंदर दिसते असे म्हणा. सगळ्या पुरुषांसाठी हा एक अनमोल सल्ला आहे. अशीच नवनवीन जोक्स ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की द्या.